नमस्कार मित्रांनो. तर आज आपल्यासोबत फेमस यूट्यूब स्टार, रील स्टार, फेसबुक स्टार असे अगदी विविध वेबसिरीजमध्ये अगदी लीडच्या भूमिका साकारणारे मॉन्टी चव्हाण आणि त्यांच्या सुविध पत्नी पूनम चव्हाण आज आपल्या पॉडकास्टमध्ये आज त्यांचा जीवन प्रवास आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा. तुमची एक छोटीशी ओळख सांगा. नमस्कार, माझं नाव आहे मॉन्टी चव्हाण. मी सध्या लिखाणाचं काम करतो, दिग्दर्शनाचं काम करतो आणि अभिनयाचं पण काम करतो. तर माझं युट्यूबचं चॅनल आहे दोन, एक तारांबळ म्हणून आहे आणि दुसरा रानमाळ म्हणून आहे. तसं आपलं फेसबुकचं पेज सुद्धा आहे, गुदी गुदी पॉक पॉक नावाचं. अभिनेता मॉन्टी चव्हाण म्हणून एक आपलं फेसबुकचं पेज आहे आणि दुसरं इन्स्टाला आपली मॉन्टी चव्हाण 07 ही आयडी आहे. तर आपण पूर्ण वेळ त्याच्यावरतीच काम करतो. आणि तुझं नाव सांग. नमस्कार, मी पूनम चव्हाण आणि मी पण ह्यांच्या चॅनलला काम करत असते. ह्यांच्या चॅनलला नाही तर म्हणजे- ही माझी बायको आहे आणि आम्ही दोघं मिळून व्हिडिओ करत असतो. ती काय आयडी माझी एकट्याची नाही, आम्हा दोघांची आयडी आहे. काम बिम काय करत नाही, स्वतः मालकी नाही तिच्या त्या चॅनलची. नाही नाही, तुम्ही शिकवताय आणि मी करते असं त्याचा अर्थ आहे. तुमच्या दोघांची पहिली भेट कुठं झाली? आता मॅडमच सांगताल पहिली भेट कशी झाली ती. आमची पहिली भेट 2018 ना, आला का 20ला झाली तर 19ला झाली. 19 आता 18 कुठं 2019 आम्ही NSB बघा. म्हणजे तुम्हाला खोटं सांगत नाही की खरंच बायकोचा मेंदू गुडघ्यात का असतो. अक्षरशः तिला पहिली भेट कधी झाली ही सुद्धा माहित नाही आणि ती नवऱ्यांकडून अपेक्षा काय ठेवते माहित आहे का, की माझा बर्थडे ह्यांच्या ध्यानात असावा, आपण कधी भेटलो हे तारीख ह्यांच्या ध्यानात असावी, मला कुठल्या वारी काय खायला घातलं होतं ही ह्यांच्या ध्यानात असावा, व्हॅलेंटाईन डे महत्वाचा ह्यांच्या ध्यानात असावा, प्रपोज डे ध्यानात असावा, किस डे ध्यानात असावा. आणि ह्यांच्या ध्यानात साधी पहिली भेट कधी झाली ही सुद्धा नसती. आता संसारात गुतल्यावर लेकरा बाळांकडे लक्ष द्यावं का? हा बरोबर आहे. ह्यांना एकट्यांना संसार आहे, आपल्याला संसार नाही. अहो पण एक ध्यानात घ्या, आम्ही पुरुष मंडळी आम्ही काबाड कष्ट करून कमवून आणतो, तेव्हा तुमचा गैरसर परपंचाचा गाडा चालतो, हे ध्यानात राहू द्या. तुम्ही पुढे गेला की आम्ही पण घरदार चालवतो की. नाही घरदार चालवता आम्ही नाही म्हणत नाही, तुम्ही घरदार चालवता त्याच्याशी आम्ही आमचं दुमत नाही. पण कसं असतं, तुम्ही फक्त घरात असता त्यामुळे तुम्हाला घरातल्या व्यतिरिक्त दुसरी काम आहेत का काय? तुम्ही घरी काम करता नाही म्हणत नाही, पण आम्हाला रोज घर सोडून बाहेर जावं लागतं. म्हणजे आमच्या डोक्यात किती टेन्शन विचार काय गोष्टी असतील नाही का. एवढ्या सगळ्या गोष्टी आम्ही हे करून फॉलो करून आम्ही तुमचं बर्थडे ध्यानात ठेवायचं, तुमचं व्हॅलेंटाईन डे ध्यानात ठेवायचं, तुमचं प्रपोज डे ध्यानात ठेवायचं. हा तुमची प्रेम कथा कशी सुरू झाली? प्रेम कथा म्हणजे मी NSB कॉलेजला आली होती आणि नंतर आमचा NSS चा कॅम्प कुरवलीला झाला. कुरवलीला झाल्यानंतर आमची ओळख झाली आणि त्यातनच आमची प्रेम कथा वाढत गेली आणि आमचं लग्न झालं थांबा आणि संसार झाला. थांबा. चालू आहे अजून. प्रेम कथा बिथा काय नाही, हे सगळं खोटं बोलते. अहो प्रेम कथा कशाला म्हणतात, की ज्याची एक प्रेमाची एक कहाणी असती की जी वर्षभर 2 वर्ष 3 वर्ष चालती, त्याला प्रेमाची कहाणी म्हणतात. अहो हिथं पहिल्या दिवशी ओळख झाली, 6व्या दिवशी आमचं जुळलं गुदी गुदी पोक पोक आणि 13व्या दिवशी लग्न झालं. कशाची प्रेम कहाणी न काय अवघड आहे. म्हणजे खोटं असतं तर मी यांच्या मागे चालले नसते ना. माझा जीव असता माझा जीव होता 6 दिवसात 13 दिवसात तिचा जीव माझ्या वाचताना लग्न केलंय. प्रेम कथा उलट तुम्हीच खोटं बोलता की दुसऱ्यांना का नाही का बायको खुशी खुटे ते सांगताय बघा. खोटी नाही, खोटी म्हणलंच नाही मी एवढंच म्हणलंय की तू सांगते की आमची प्रेम कहाणी सुरू झाली. प्रेम बिम काय नाही, डायरेक्ट आम्ही आपलं गळ्या. लग्नाआधी आणि लग्नानंतर आयुष्यात काय बदल झाले? आता तुम्हाला खोटं सांगत नाही, लग्नाच्या आधीचा बदलच माहित नव्हता ना नक्की. म्हणजे आमच्या दोघांच्या लाईफ मध्ये म्हणताय का की वैयक्तिक लाईफ मध्ये म्हणताय? दोघांच्या म्हणजे वैयक्तिक पर्सनल लाईफ मध्ये का? दोघांच्या लाईफ मध्ये ना. हा म्हणजे लग्नाच्या आधी असं काय विशेष काय नव्हतं, असं बोंबलत हिंडायचे ते. पण परत म्हणतात नाही की लग्न झाल्यावर माणूस जाग्यावर येतो, तशा पद्धतीने लग्न झालं आणि परपंचाचा गाडा सुरू चालला. पण चांगलं झालं. लग्न झाल्यानंतर ना आयुष्याची एक लिंक बसली आणि आयुष्य कसं असावं, आयुष्य कशा पद्धतीनं पुढे जावं आणि आयुष्याला काय गरजा लागतात
ह्या सगळ्यांचा मेळ बसला आणि त्याच्यामुळं आमचं आयुष्य एकदम सुरळीत चांगला आणि चांगल्या मार्गाने चाललंय. सर सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे सोशल मीडिया प्रवास त्यांच्या दोघांचा कसा सुरू झाला? मला पहिल्यापासून या क्षेत्राची आवड होती, पण असं वाटायचं की बाबा आपण बी कुठेतरी टीव्हीवर दिसलो पाहिजे, मोबाईलवर दिसलो पाहिजे. 2019ला ज्यावेळेस माझं लग्न झाल्यानंतर मी बऱ्याच वेब सिरीज वगैरे, त्यावेळेस नुकतीच वेब सिरीजचा ट्रेंड चालू झाला आणि 20ला पहिली वेब सिरीज केली, 2020ला चांडा चौकडी. आणि ती वेब सिरीज केल्यानंतर हळूहळू असं वाटलं की बाबा चला आता आपलं पण काहीतरी असावं म्हणून मग मी आपली तारांबळ म्हणून वेब सिरीज चालू केली. आणि तारांबळच्या माध्यमातून मला माझ्या बायकोच्या रोलसाठी एक मुलगी हवी होती. मग म्हणलं चला ह्याच्या त्याच्या बघण्यापेक्षा आपलीच घरची बरी नाही वे, म्हणून हिला ह्या क्षेत्रात उतरवली. आणि अक्षरशः मला माझ्या रोलसाठी मला जशी बायको पाहिजे होती तशी बायको मला मिळाली. आणि तिथून हिचा पण प्रवास चालू झाला. आणि बोल ना, तुला कसं वाटतं? सोशल मीडियावर काम करण्याची कल्पना कशी सुचली? सोशल मीडियावरती काम करण्याचं काय माहित आहे का, की सोशल मीडिया ही आयुष्यात आत्ताच्या घडीला फार इम्पॉर्टंट आहे. आणि काय असतं की परमेश्वर ज्यावेळेस आपल्याला जन्माला घालत असतो त्यावेळेस प्रत्येकाच्या अंगात काय ना काय एखादा गुण देत असतो. आणि तसंच पण ते प्रत्येकाला ओळखता आला पाहिजे की आपल्या अंगात काय गुण आहे ते. तसाच मी कॉलेजला असल्यापासून मला जरा ऍक्टिंगचा लयच किडा होता. आणि मग मला असं वाटलं की याला आपण ह्या क्षेत्रात पुढे गेलं पाहिजे. मग मी वेब सिरीज वगैरे केल्यानंतर मला त्यातनं बराचसा अनुभव आला. मी पहिल्यांदा चांडा चौकडी केली होती, त्या वेब सिरीजनं मला खूप काय दिलं. आणि तिथून अनुभव जे येत गेला त्यानंतर मी एक गाव 100 नंबर वेब सिरीज केली. त्या वेब सिरीजचं म्हणजे त्या वेब सिरीजला मी लेखक दिग्दर्शक म्हणून मी त्या वेब सिरीजला काम केलं. मी स्वतः अभिनय करायचो. अक्षरशः त्या वेब सिरीज पासून म्हणजे विषय काय असा होतोय, लोकांपर्यंत विषय कुठला पोहोचल, कुठला विषय आपण लोकांपर्यंत दाखवला तो लोकांना आवडेल. आणि आवडल्यानंतर ना आपल्याला तिथून पुढच्या काय कल्पना, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी मला त्या वेब सिरीजने शिकवलं. त्या वेब सिरीजचं मी 30 एपिसोड केलं. अत्यंत व्हायरल वेब सिरीज झाली. त्यानंतर ना मग मी तारांबळ ज्यावेळेस वेब सिरीज चालू केली की त्याच गोष्टी फॉलो करत करत गेलो, तसं विषय काढत गेलो. आणि नवनवीन विषय एक ग्रामीण भागातल्या लोकांशी नाव जोडल्यानंतर ग्रामीण लोकांना काय अपेक्षित आहे आपल्याकडून, ह्या गोष्टींचा अभ्यास करत गेलो. आणि मग त्याच्यामुळे सोशल मीडियाशी एकदम माझं नातं घट्ट झालं. आणि खरं सांगू तर आजच्या युगात सोशल मीडिया फार इम्पॉर्टंट आहे. तुम्ही एखादा व्यवसाय जरी टाकायचा म्हणलं ना तर सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही लोकांपर्यंत व्यवसाय पोहोचू शकता. म्हणजे आज एक लोकांचं आयुष्य या सोशल मीडियावरती अवलंबून आहे. सोशल मीडिया आत्ताच्या घडीला फार इम्पॉर्टंट आहे आणि मी खूप भाग्यवान समजतो की मी त्या सोशल मीडियात काम करतो. मॅडमला शिकवताना तुम्हाला काय कसरत करावं लागली? नाही काय असतं, मॅडमला शिकवताना आहे ना, सुरुवातीला मला असं वाटलं की आता नवीन आहे, पहिल्यांदा कसं करण कसं नाही. पण तिनं तिच्या आयुष्यातला पहिला सीन वन टेक दिला होता. आणि तिथपासून मग हळूहळू जसं जसं मला तिच्याकडून अपेक्षा वाढायला लागल्या की तिनं असं केलं पाहिजे, तिनं तसं केलं पाहिजे. एक गोष्ट आहे की मी ज्यावेळेस शूट लोकेशनला असतो, ज्यावेळेस शूट चालू असतं त्यावेळेस मी माझ्या आयुष्यातला अनुभव सांगतो. मी एकाही कलाकारावरती आजपर्यंत आरडाओरडा केला नाही किंवा तू काम असं करतोय तसं करतोय म्हणून कधी चिडचिड केली नाही. मी त्याच्याकडून प्रेमानं काम काढून घेतलं. पण एक कलाकार असा असेल की मी त्यानं जर थोडंफार जरी असं केलं तर मी चिडचिड करतो. ती मॅडम आहे. वाईट जरी तिने डायलॉगला इकडे तिकडे केलं की मी बघत नाही की पुढं कलाकार आहेत, माणसं आहेत, मी तिच्यावर डायरेक्ट आरडाओरडा करतो, मला तू हा असं सीन दे. पण ती पण आणि रडल्यावरच माझा सीन चांगला होता, मला माहिती. आणि हे मगाशी अनुभवलंय. मगाशी आपण एक रील करत होतो, बघितलं ना, तिनं 10 टेक घेतलं त्या रीलला की मी सांगा ते असं कर तसं कर. ज्यावेळेस मी त्याला आरडाओरडा केला तिने किती परफेक्ट दिली ती. असं राहतंय, कारण पाहिजे ते पण पाहिजे. तर मॅडम तुमच्यासाठी प्रश्न आहे की पहिला व्हिडिओ बनवताना तो तुमच्यासाठी कसा अनुभव होता? ती माझ्यासाठी जगातला सर्वात मोठा असं वाटायचं की काहीतरी पुढे डोंगर आलाय का काय, आणि त्या डोंगरावर चढायचंय असं वाटायचं. पण ह्यांनी मला सगळं सांगितलं आणि माझ्यासाठी सगळे कलाकार नवीन होते. मी तर आजपर्यंत कधीच कॅमेरा पुढे म्हणजे त्या क्षणी कधीच उभी राहिलेली नव्हती. पण नाही का, मला जरा भीती वाटायची की मी देऊ शकेल का हा सीन, माझ्यासाठी होईल का. पण ज्या टायमिंगला म्हणते सरांनी मला सांगितलं, भिवू नकोस, घाबरू नकोस, तुझ्याशाने होईल, फक्त मन धट कर आणि पुढे उभं राहा आणि परफेक्ट सीन दे.
पण तरी माझ्यापासून 100% नसेल गेला, पण माझ्यापासून 20-30% का होईना मी ते प्रयत्न केला आणि त्यातूनच मग मला आवड निर्माण झाली आणि मग मी ती सीन त्यांनी समजावून सांगितल्यानंतर मग माझ्यापासून ती सीन परफेक्ट झाला. दुसरा प्रश्न महत्वाचा आहे की तुम्ही मॉन्टी चव्हाणवर प्रेम केलं का पोपटराववर? खरं सांगायला म्हणलं तर मॉन्टी चव्हाणवर. पोपट जेव्हा नाव कळलं म्हणजे ते पण रजिस्टरवर नाव लिहिताना ते तेव्हा कळलं की ह्यांचं खरंच नाव पोपट आहे का. म्हणलं हे नाव जरा युनिकच वाटते, लय जुनं पुराण आहे. पण तीच पोपट माझ्यासाठी किती बोल काही आता युट्यूबवर कळतंय मला की त्या पोपटावर किती प्रेम करतात लोक. ती तुमची पहिली व्हायरल व्हिडिओ कोणती होती? पहिला नाही सांगत, पण आताचा सांगतो. ते पाठीमागच्या महिन्यापूर्वीच आम्ही एक व्हिडिओ रील्स बनवली होती. काय की तमाशाला जाऊन देणार का, मी असा दगड घेतलाय आणि ते अशी नाही का. तर ती रील इतकी व्हायरल झाली की म्हणजे त्या क्षेत्रात म्हणजे तमाशा क्षेत्रात जे लोक काम करतात ना त्या लोकांच्या प्रचंड कमेंट आल्या आणि अगदी मोठ्या मोठ्या कलावंताच्या त्या ह्याला कमेंट आल्या. तुम्हाला एक गोष्ट खोटी वाटेल तर ह्या क्षेत्रात ज्यांचं मिलियन फॉलोअर्स आहेत ना इन्स्टाला, त्या लोकांच्या सुद्धा कमेंट आहेत त्याच्यावर आणि लाईक सुद्धा आहेत. म्हणजे इतका व्हायरल तो व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचला आणि विशेष म्हणजे तो आवडला आणि लोकांना तो विनोदाच्या माध्यमातून घेतला. काय असतं, काय व्हिडिओ विनोदाच्या माध्यमातून घ्यायचा असतात. आपण समजा व्हिडिओ बनवतो याचा अर्थ आपण पर्सनली नाही करत. ते हातामध्ये दगड आहे म्हणजे आपण काय खरोखर बायकोला मारत नाही, तर ते विनोदाच्या माध्यमातून बायकोशी केलेला तो एक संवाद असतो की तो लोकांना आवडावा की बाबा हे ह्या पद्धतीने विनोद करतात आणि त्या पद्धतीने लोकांना तो आवडला. काय लोक म्हणले अरे बायकोला मारतो का, तुझ्यावर केस करतो. आता काय केस करतो बाबा, आता काय काय सिनेमातनं मग असं फार रेप झालं दाखवतं, पण त्यांना काय खरोखरच केलाय का, त्यांच्यावर का केस करायला जात नाही तुम्ही. काय काय सिनेमातनं डाकोला गोळ्या घातल्या, त्या एखाद्या हिरोईनला गोळ्या घातल्या, हिरोला गोळ्या घातल्या, अमक्याला गोळ्या घातल्या, त्यांच्यावर का केस करायला जात नाही तुम्ही. मी नुसता दगड उचलला की माझ्यावर केस करायला चालला का, जा बाबा आता काय करा म्हणलं, काय करता आता. तुमचे फेसबुक असतील, युट्यूब असतील किंवा इंस्टा असेल, आज तुमचे जवळपास म्हणजे मिलियन मध्ये व्हिडिओ जातात, त्यावेळेस काय तुमची प्रतिक्रिया असते? काय असतं तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आज माझा व्हिडिओ मिलियन मध्ये गेला तर उद्या जाईनच अशातला भाग नसतो. उद्या कदाचित 1000 पण व्ह्यूज येणार नाहीत. काय असतं, ही एक क्षेत्र आहे की इथं तुम्हाला रोज आपल्या म्हणजे आपल्यावर जे प्रेम करणारा फॅन फॉलोइंग आहे ना त्यांना रोज नवीन आणि चांगलं काहीतरी द्यावं लागतं. त्याच्यामुळं आज मिलियनला गेलो म्हणून अंगाव गुलाल घेऊन हुरळून जायचं नाही किंवा लय घमेंट चढवून घ्यायची नाही. कारण आपल्यावरती प्रेम करणारा हा सगळा प्रेक्षक वर्ग फॅन फॉलोइंग आहे, हेच आपल्याला आयुष्यात वर नेतात आणि हेच खाली आणतात. त्याच्यामुळं काम करताना मी एक काळजी घेतो की मला असा कधी कमेंट येऊन देत नाही की माझं मिलियनला व्हिडिओ जातात किंवा काय. मी म्हणतो की आज मिलियनला गेलाय ना तर उद्या अजून चांगला कसा जाईल त्याच्यावर मी फोकस करतो. प्रत्येकाशी प्रेमानं जवळकीनं आपुलकीनं वागतो. त्याच्यामुळं शून्यातनं वर गेलोय. मिलियनचं बी मला महत्व तेवढंच आहे आणि 1000 व्ह्यूजचं बी महत्व तेवढंच आहे आणि सगळ्या माझ्यावर प्रेम करणाऱ्या फॅन फॉलोइंगचं मला लय महत्व आहे. कारण त्यांच्यामुळं आज जे काय मिलियन बी बघतोय ना ते केवळ त्यांच्यामुळे आहे. ते जर नाही तर आपण झिरो आहे आयुष्यात. तर मॅडम, हा बोला. तुमच्यासाठी एक महत्वाचा प्रश्न आहे की तुम्ही मगाशी बोललात की खरंच माझ्यावर स्वतःगत मिठू बोलणारे आमचे पोपटराव आहेत, पण तुमच्या पोपटाने तर अशा बऱ्याच वेब सिरीज मध्ये, बऱ्याच रील्स मध्ये विविध मुलींसोबत अगदी मिठू बोलून त्यांनी भूमिका पार पाडलेली. त्यावेळेस तुम्हाला काय वाटतं? त्यावेळेस म्हणजे ज्या टायमिंगला मी ह्या फील्ड मध्ये नवीन होते ना त्या टायमिंगला आम्ही एक शॉर्ट फिल्म केली होती. मी पण नव्हती त्या टायमिंगला त्या शॉर्ट फिल्म मध्ये, पण नवीन असल्यामुळे त्यात समज नव्हता आपल्याला की नाही का की ही रिअल असतं का नक्की काय असतंय ते. मग आमचा जरा वाद झाला. मग त्यांनी मला समजून सांगितलं की बाबा ह्या गोष्टी खऱ्या नसतात, आहे तोपर्यंत ती आपल्या घरातल्या सारखं आणि एकदा का आपलं म्हणजे नाही का हे झालं की ज्याच्या त्याच्या मार्गे त्याचं काम असतंय. मग त्यामुळे समजत गेलं आणि मला ह्या फील्डमध्ये असल्यामुळे समजत गेलं की नाही का बाबा हे काय नसतंय बाबा, आपला पण सीन एखाद्या पुरुषासोबत लागला किंवा काय झालं तरी हे समजून घेतात, मग आपणच का नाही समजून घ्यायचं.
किंवा असं आणि मूळ पॉइंट आमच्यात असं वेगळं काय असं सीन नसतं, त्याच्यामुळे काही असं वाटत नाही की नाही का असं काय असल किंवा असं काय होईल म्हणून. सर, सोशल मीडिया क्षेत्रात तुमची पहिली कमाई किती होती? पहिलं पेमेंट आलं 11,000 रुपये आणि खर्च झालता 24,000. पेमेंट युट्यूब कडून आलं का फेसबुक? तेच की युट्यूब कडून आलं 11,000 रुपये आणि खर्च झालता 24,000 रुपये नुसत्या शूटिंगचा आणि एडिटिंगचा. आणि इतर खर्च 5,000 रुपये झालता, खाणं पिणं नाही का, असं 30,000 रुपये खर्च झालता. परत म्हणलं आपलं एवढं खर्च करण्यापेक्षा आपलं हे करा. पण झाला हळूहळू सुरळीत, बाकीच्या गोष्टी आपल्याकडे आल्यामुळं आता खर्च कमी झाला. तुमच्या दोघांची कधी अशी टोकाची भांडणं झाल्यात का? आमची भांडणं होत्यात पण लगेच मिटत्यात. आता शेवटी नवरा बायको आहे म्हणल्यानंतर काय ना काय गोष्टीनं भांडण होतच. आणि तसं आमचं सुद्धा होतं पण मिटतं. आणि टोकाची म्हणजे लय टोकाची होत्यात, पार एकामेकाला सोडून देण्यापर्यंत. पण लगे 5-10 मिनिटात आम्ही आपलं जाग्यावर येतो. लक्षात राहत नाही की आमचे भांडणं झालेत म्हणून. ती असताना तुझं माझं जमन आणि तुझ्या वाजून कर म्हणा, असं आहे आमचं. आजपर्यंत तुमचं बरंच डायलॉग फेमस आहे, त्यातलं काही 2-4 आमच्या प्रेक्षकांसाठी हे dialogue म्हणा. 2-4 नाही पण एक नक्की म्हणतो. कसं गोदी गोदी पॉक पॉक म्हणाल तसं. नवीन क्रिएटरसाठी काय संदेश द्याल सर? नवीनसाठी आता एक शेवटचा संदेश देतो बरं का, की ह्या क्षेत्रामध्ये बरेच नवीन कंटेंट क्रिएटर आलेत. आणि काय होतं की बऱ्याच वेळा म्हणजे असं आपण युट्यूबला ह्याला व्हिडिओ बघतो की मला ह्या व्हिडिओतनं एवढं पैसे मिळालं, त्या व्हिडिओतनं पैसे मिळालं. मग नवीन लोकांना काय वाटतं की बाबा चला आपण 10 रुपये गुंतवलं तर आपण सुद्धा भविष्यात लखपती होऊ शकतो. होऊ शकता, नाही असं नाही. पण आपल्या कंटेंटमध्ये तेवढा दम आहे का? आपलं कंटेंट लोकांपर्यंत पोहोचतेल का? एका कंटेंटमधनं तुम्ही लखपती नाही होऊ शकत. पण तुमचे वारंवार सतत जर तुमचे कंटेंट व्हायरल होत गेले तर नक्कीच एक दिवस तुम्ही लखपती व्हाल. पण त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल की तुम्हाला स्वतः लेखक व्हावं लागेल, स्वतः डिरेक्टर व्हावं लागेल आणि स्वतः तुम्हाला कलाकार म्हणून वावरता आलं पाहिजे, स्वतःचं लोकेशन पाहिजे. आणि खर्च कमी जर असेल जेवढा तुमचा, तेवढा तुम्हाला नक्की फायदा आहे. कमी खर्चात जास्त उत्पन्न देणारं हे जर काय असेल, माध्यम जर काय असेल तर ते सोशल मीडिया. त्यासाठी तुम्ही कमी खर्चात जास्तीत जास्त व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करा. आणि त्यासाठी ध्येय आणि चिकाटी अत्यंत महत्वाचे. हा, एक व्हिडिओ व्हायरल नाही झाला म्हणून खुचून जायचं नाही, प्रयत्न करा, नक्की यश येईल. पुढील 5 वर्षात तुम्ही स्वतःला कुठे पाहता? मी पुढील 5 वर्षाचा नाही पण नक्कीच पुढील 1 वर्षाचा विचार करतो. कारण काय माहित आहे का की सोशल मीडियात काम करत असताना चढ उतार येत असतात. फक्त माझं ध्येय आणि उद्दिष्ट हे एकच आहे की आज मी वेब सिरीज करतो, रील्स वगैरे करतो, तर ह्यात अजून पुढच्या वर्षी किंवा येणाऱ्या काळात ह्यात बदल करून मला अजून चांगलं काहीतरी करायचंय. आणि फक्त वेब सिरीज पुरतं मर्यादित नाही राहता, त्याच्या पलीकडे जाऊन अजून मला काय करता येतंय का, ह्याच्यावर माझा प्रयत्न सध्याला चालू आहे आणि तो नक्कीच यशस्वी होईल. सर, तुमच्यासाठी दुसरा प्रश्न आहे की तुम्ही असं स्टेजवरचे कुठले कार्यक्रम केलेले आहेत? स्टेज म्हणजे माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे. कसं आहे, एक वेळेस मी व्हिडिओ बनवताना कटाळा करेन, पण स्टेजवर काम असेल ना आणि मला इथून 200-300 किलोमीटर जरी बोलावलं ना तरी मी जातो. मला स्टेजची लय आवड आहे. आणि मोबाईलवर विनोदी कार्यक्रम बघण्यापेक्षा एकदा स्टेजवर माझा विनोदी कार्यक्रम बघा, तुम्हाला माझ्यातला बदल जाणवेल. कारण स्टेज ही जिवंत कला आहे. तुम्हाला तिथं रिटेक नाही, टेक नाही, क्लोज नाही, टू शॉट नाही, मास्टर नाही, डायरेक्ट ऑन द स्पॉट काय असेल ते. त्याच्यामुळं काम करायचं असेल ना, कलाकाराचा खरा कस आणि खरा दम जर कुठं लागत असेल ना तर ती स्टेजला लागतो. त्यामुळं माझं कलाकारांना एक विनंती आहे की जे मोबाईलवर व्हिडिओ वगैरे बनवतात ना, त्यांना विनंती आहे माझी की एकदा स्टेजवर पण काम करून बघा. ती पण कला आपल्याला आली पाहिजे, येतेच पण अजून चांगली आली पाहिजे. कारण स्टेजला कलाकाराची कला दिसते. सर, ही सोशल मीडिया क्षेत्र सोडून अजून तुम्हाला कशाची आवड आहे? बैलगाडी क्षेत्राची. आणि नुसत्या बैलगाडी क्षेत्राची नाही, बकासूरची लय आवड आहे. तुम्हाला सांगतो, मी 2022 पासून मैदान बघतोय
मला ह्या क्षेत्राची आवड बकासूरमुळे लागली. बकासूरचा इतका फॅन आहे मी. माझं शूटिंग जरी असलं ना, माझा सीन जरी असला ना आणि बकासूर पळायला गेलेला असेल तर मी म्हणतो अगोदर सीन थांबवा. मला आधी तो सेमी बघू द्या, गट बघू द्या, फायनल बघू द्या. गट जर पळत असला तर गट बघितल्यानंतरच मी कॅमेऱ्याच्या पुढे उभा राहतो. सेमी पळत असेल तर सेमी पळून झाला तरच मी तोपर्यंत थांबवतो सगळं. आणि फायनल पळत असेल तर फायनल होस तोपर्यंत सगळं बंद असतं. एवढा मी फॅन आहे प्रचंड. तुम्ही म्हणजे बैलगाडी क्षेत्रा संदर्भात बी बरेचसेच एपिसोड केलेले आहेत. केलेत, 1-2 व्हिडिओ केलेत. पण मला त्याच्यावरती एक वेब फिल्म करायची आणि लवकरच येईल आपली. नाव नाही सांगत पण येईन लवकरच. सर, तुम्ही तुमच्या प्रोडक्शनचं तारांबळ हे नाव का ठेवलं? काय झालं, ज्यावेळेस वेब सिरीज करायचं ठरलं त्यावेळेस ना पैशा पाण्याची अडचण, लोकेशनची अडचण, कलाकारांची अडचण, सगळी एका ठिकाणी यायची अडचण. बरं कलाकार आले तर बाकीची तारांबळ, बऱ्याच गोष्टीला सामोरं जावं लागलं. मग आम्ही एक आयडिया केली की आमची एक कलाकार होती तिच्या घरी आम्ही शूटिंग लावलं. बाकीचे मित्र कलाकार होते ते कलाकार तिथं बोलावलं. बरं कॅमेरामॅन बोलावला, बाकीच्या सगळ्या गोष्टी बोलावल्या. कुणी पोहे आणलं, कुणी मसाला आणला, कुणी तेल तूप मीठ असं आणलं नाही का. आणि मग त्याच्यामुळं आमची सगळी तारांबळच उडाली. म्हणून आम्ही ठरवलं की आपण तारांबळच नाव देऊ. कसं गुदी गुदी पॉक पॉक म्हणाल तसं.